नमस्कार. स्वागत आहे तुमचं डॉक्टर उदयकुमार जाधव यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी लाईफ केअर क्लिनिक येथे HIV एड्स स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे आणि आपण HIV आणि HIV बद्दलचे दुसरे विषय आपण मराठीमध्ये इथे हाताळत आहोत. त्याचा फायदा घ्या आणि आजचा विषय अतिशय महत्त्वाचा गंभीर आहे. शेवटपर्यंत बघा, मध्ये व्हिडिओ स्किप करू नका. तर HIV विषाणूचे प्रमाण म्हणजेच U=U म्हणजे उपयुक्त काय आहे ते आज आपण बघणार आहोत. म्हणजे अनडिटेक्टेबल व्हायरस लोड हा अनट्रान्समिटेबल व्हायरस लोड कसा होतो हे आपण आज पाहणार आहोत. त्याच्याबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. तर आपल्याला माहीतच आहे की आपण जे बघणार आहोत ते HIV विषय प्रमाण म्हणजे काय, उपयुक्त काय त्याची, आणि U=U ह्या तीन गोष्टीवर आज आपण अभ्यास करणार आहोत. तर HIV हा तुम्हाला माहीतच आहे विषाणू आहे आणि या विषाणूचे प्रमाण म्हणजेच व्हायरल लोड आपण चेक करत असतो. HIV व्हायरल लोड टेस्ट ही एक महत्त्वाची तपासणी असते आणि प्रत्येक HIV ग्रस्त व्यक्तीने 1 मिली रक्तामध्ये HIVची संख्या किती आहे हे या त्यातून आपण तपासतो. यामुळे काय होतं, जर आपण पहिल्यांदा ही तपासणी करत असो तर ह्या तपासणीमुळे HIVचं प्रमाण किती आहे कळून कोणते औषध उपचार सुरू करायला पाहिजे त्याची आपल्याला माहिती भेटते. 2 नंबर, HIVचा उपचार चालू केल्यानंतर खरोखर हे जे आपण काही औषध उपचार घेत आहोत त्या औषधोपचाराचा खरोखर फायदा होतोय का नाही हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येते. आणि त्यापुढे आपण ज्यावेळेस औषधोपचार काही वर्षे घेत आहोत त्यामध्ये आपल्याला औषधोपचार वर्षानुवर्ष व्यवस्थित आहे का नाही हे ह्या आपल्या तपासणीतून आपल्याला कळते. तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया की HIVचा उपचार आणि त्याच्यामध्ये HIVचे विषाणूचे प्रमाण हे कसं काय शरीरामध्ये होऊ शकतं. तर हे असं आहे की आपण पाहू की आपल्या शरीरामध्ये जर आपण HIVचा उपचार न घेता कोणी जर त्याच्यामध्ये जगला असेल तर त्याच्या कशा कशा गोष्टी होऊ शकतात. यामध्ये CD4 काउंट म्हणजे माहीतच आहे आपल्याला की रोगप्रतिकारशक्ती असते आणि त्यानंतर विषाणूचे प्रमाण म्हणजे जंतूचे प्रमाण असते. तर ही लाल रेषा जी पाहतो आपण तर ही आहे CD4 काउंटची प्रमाण. CD4 काउंट म्हणजे रोगप्रतिकारशक्ती आणि त्यानंतर ही निळी रेषा जी आहे ती व्हायरस लोड म्हणजे विषाणूचे प्रमाण ह्याच्याबद्दल माहिती देते. तर सुरुवातीला आपण CD4चं प्रमाण काय बघूया. की सुरुवातीचं प्रमाण CD4 साधारणपणे 500 ते 1000 एवढं एखाद्या व्यक्तीमध्ये असतं. हे CD4चं प्रमाण ज्या वेळेस HIVचा विषाणू शरीरामध्ये शिरला त्यावेळेस जाऊन तो CD4च्या पेशींना तो हमला करतो आणि हमला केल्यानंतर हे पेशीची संख्या काय होते, हळूहळू कमी व्हायला लागते. ज्यावेळेस ही पेशीची संख्या कमी होते ते शरीरामध्ये एक सिस्टीम असते त्याला म्हणतो होमिओस्टॅसिस. म्हणजे आपण आतलं जे काही वातावरण आहे ते नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे शरीर आपल्या ताकदीनुसार ह्या जंतूला संपवण्याचा कमी करण्याचा असं प्रयत्न करतो आणि ह्या प्रयत्नामध्ये CD4चा घट होतो, विषाणूचा पण घट होतो आणि शेवटी हा विषाणू कमी होतो आणि CD4 परत मग नॉर्मल परिस्थितीमध्ये येतो. हा CD4 पुढे 2 ते 12 वर्षापर्यंत एकदम नॉर्मल राहतो आणि त्यानंतर हळूहळू तो कमी व्हायला लागतो. तर ज्यावेळेस तो CD4 जो नॉर्मल राहतो त्यानंतर विषाणूचं प्रमाण हळूहळू शरीरामध्ये हे वाढत जातं आणि त्याची संख्या पुढे वाढून कमीत कमी 10 लाख, 20 लाख, 30 लाख आणि 38 लाख सुद्धा पाहिलेली आहे. तर हे जी संख्या जी वाढलेली असते आणि ज्यावेळेस CD4 संख्या कमी झालेली असते त्यावेळेस 12 वर्षाने तो एड्स ह्या आजारामध्ये रूपांतर होतं. एड्स म्हणजे काय? एड्स म्हणजे अनेक आजारांचा समूह आणि या आजारा समूहामध्ये ज्यावेळेस लोक आजारी पडतात त्यावेळेस ते पुढे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यासाठी हे न टाळण्यासाठी आपल्याला कोणते पावलं उचलायचे त्या गोष्टी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर समजा आपण CD4 जर पाहिलं की उपचारानंतर HIVचे जे विषाणूचे प्रमाण आहे तिथं ट्रीटमेंट चालू केली, व्हायरल लोड हे जे काय होणार हळूहळू कमी होणार आणि हे जे आहे अनडिटेक्टेबल लेवल म्हणजे लेस दॅन 50 हे आपण याच्यानंतर खाली जातं. तर पहिले 0 to 4 वीक्स म्हणजे पहिल्या 4 आठवड्यामध्ये हे प्रमाण खूप खाली येतं. 1 ते 3 महिन्यामध्ये हे जी लेवल आहे त्यापेक्षा खाली जातं. याच्यामध्ये 3 महिने ते 50 वर्षापर्यंत ही लेवल पुढे कमीच होत जाते जर आपण औषधाचा मारा व्यवस्थित चालू ठेवला तर. आता पाहू आपण CD4वर काय फरक पडतो. CD4मध्ये आपण इथे ट्रीटमेंट चालू केली. CD4 इथं आहे तर CD4चं प्रमाण हे हळूहळू वाढत जातं आणि पुढे 4 आठवड्यामध्ये थोडं वाढतं, 3 महिन्यामध्ये चांगलं वाढतं आणि 3 महिन्यापासून पुढे 50 वर्षापर्यंत हे
वाढत जातं. 50 वर्षापर्यंत म्हणतो, म्हणजे तुमचं समजा वय आज 25 वर्ष आहे, 25 आणि 50 75 वर्षापर्यंत तुम्ही जाऊ शकता. आज तुमचं वय जर 50 वर्ष आहे, 50 आणि 50 तुम्ही 100 वर्ष सुद्धा तुम्ही जगू शकता, जर तुम्ही तज्ज्ञ HIV तज्ज्ञ डॉक्टरकडून तुम्ही सल्ला मसलत करत असाल आणि ट्रीटमेंट व्यवस्थित घेत असाल. तर हे खूप महत्त्वाचं आहे की जंतूचं प्रमाण कमी होणे आणि विषाणूचं प्रमाण वाढत जाणे, जेणेकरून व्यक्ती HIV मुक्त राहू शकतो, HIV मारा कमी होणार आणि त्याचं एड्समध्ये रूपांतर होणार नाही आणि तो एक सामान्य जीवन जगू शकतो. तर HIV विषाणू जे असतात याचं प्रमाण जर समजा ते 10,000पेक्षा कमी असेल आपण त्याला कमी म्हणतो, कारण का हे लो व्हायरुलंटला म्हणतात त्याच्यामध्ये, आणि 10,000 पासून तर 1,00,000पर्यंत जर असेल तर तो मध्यम प्रकारच्या मध्ये मोडतो, आणि 1,00,000पासून पेक्षा जास्त असेल तर आम्ही 38,00,000पर्यंत पण पाहिलेले आहेत, त्याला अति जास्त किंवा जास्त मध्ये आपण मोडतो याच्यामध्ये. तर ही संख्या जी आहे ही प्रति मिली आहे. एका मिलीमध्ये 10,000, एका मिलीमध्ये 10,000 ते 1,00,000 आणि एका मिलीमध्ये 1,00,000पेक्षा जास्त. तर लोक म्हणाल की एवढे विषाणू आपल्याला एका मिलीमध्ये सापडतात का? हो, सापडतात. जर आपण तपासणी केली नाही किंवा तपासणी केली असेल पण नंतर आपण ट्रीटमेंट न घेण्याचा विचार करताय किंवा कोणत्याही वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट घेण्याचं तुम्हाला वाटतं, त्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे आजार लपवल्याने आजार वाढतो आणि आजार वाढल्यानंतर त्याचं नुकसान होतं. परंतु HIV जो इलाज आहे तो चांगला आहे, त्यामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. तर HIV विषाणूचे जे CD4 असतात त्याचा परिणाम काय होतो आपण पाहूया. बघा, ह्या हातामध्ये HIV व्हायरस आहे आणि इथं CD4 पेशी आहेत. जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर तुमचा विषाणू राहील परंतु कमी प्रमाणात राहील आणि CD4च्या पेशी तुमचा एकदम वाढ राहतील. परंतु जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली नाही विषाणू संख्या खूप वाढणार आणि त्याच्यामध्ये CD4 संख्या कमी होणार. हा जो पेशंट आहे किती आनंदी आहे, कारण का तो ट्रीटमेंट घेत आहे, स्वतःची काळजी घेता येतो. पण हा जो व्यक्ती आहे हा निराश आहे, दुःखी आहे, उदास आहे, कारण का तो ट्रीटमेंट घेत नाही. म्हणून विषाणूचे आणि CD4 यांचा परिणाम जर पाहिला आपण, ट्रीटमेंट घेणारा व्यक्ती हा आनंदी होणार, विषाणू कमी राहणार, आणि ट्रीटमेंट न घेणारा व्यक्ती दुःखी राहणार, कारण विषाणू वाढलेला असताना CD4 कमी राहणार. त्यामुळे नियमित ट्रीटमेंट घेणे हे फार महत्त्वाचे आहे. आता आपण नियमित ट्रीटमेंट जर घेतली मग आपली ट्रीटमेंट जी आहे ती किती प्रमाणामध्ये फायद्याची आहे हे पाहण्यासाठी आपण व्हायरल लोडचा अहवाल करावा लागतो. या व्हायरल लोडचा अहवाल जो खर्च आहे तो साधारणपणे 2,000 रुपये ते 5,000 रुपयापर्यंत असेल. तुम्ही विचाराल सर काही एवढं 2,000 कमी आणि 5,000 एवढे जास्त, आता फरक काय आहे? तर फरक हा आहे कारण का व्हायरल लोड चाचण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन वापरल्या जातात. त्या मशीनचं जे कॅलिब्रेशन असतं, त्याचं जे मेकअप आहे त्याच्यामध्ये क्वालिटी असते आणि त्या क्वालिटीचा खर्च येतो, त्यामुळे हे पैसे मागे पुढे होतात. तर आपल्याला कधी पण चाचणी करताना उत्तम चाचणी करावी, पण उत्तम चाचणीमध्ये आपल्याला उत्तम गोष्टी माहिती पडतील आणि आपण पुढच्या आजारावर त्या नियंत्रणामध्ये आपण बदल करू शकतो. खूप लोक अर्धवट किंवा स्वस्त चाचणी करतात. तर स्वस्त चाचणीमध्ये जर तुम्हाला पूर्ण रिझल्ट आला नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणून डॉक्टरचा सल्ला घ्या, या गोष्टी समजून घ्या आणि व्यवस्थित त्याचं ट्रीटमेंट करून घ्या. सुरुवातीस विषाणू संख्या किती असते तर साधारणपणे 10,000 ते 1,00,000पर्यंत ही संख्या शरीरामध्ये राहू शकते आणि त्यानंतर ही संख्या पुढे जर तुम्ही नियमित ट्रीटमेंट घेतली नाही तर ती वाढू शकते याच्यामध्ये. तर याचा फायदा काय, उपयुक्त काय याच्यामध्ये? औषधाचा परिणाम पाहण्यासाठी दर 6 महिन्यांनी वर्षांनी उपचार करा, कारण का 6 महिन्यामध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये CD4 वाढला आहे आणि व्हायरस तो कमी झालेला आहे हे आपल्याला कळेल. हा जो परिणाम आहे खरं तर तुम्ही 3 महिन्यांनी केला पाहिजे. जे पाश्चिमात्य देश आहे जिथे पैसा भरपूर आहे त्या ठिकाणी तर 3 महिन्यांनी करावा असं ते म्हणतात. परंतु भारतामध्ये जर आपण पाहिलं की आपण पैशाची अडचण चणचण राहते, त्यामुळे इथे 6 महिन्यांनी करावा अशी त्यावर अशी लोकांचं म्हणणं आहे. यामध्ये काय कळणार आपल्याला? औषधाने काम केले की नाही किंवा HIV पसरण्यात धोका कमी झाला की नाही, या दोन्ही गोष्टी यातून आपल्याला समजतात आणि आपण आपली काळजी घेऊ शकतो. तर हे विषाणूचे प्रमाण 1,000पेक्षा कमी असल्यास काय होणार? औषधे काम करत आहे, आजार नियंत्रणमध्ये आहे, त्या गोष्टी आपल्याला कळणार. ह्या गोष्टी जर आपल्याला समजल्या याचाच अर्थ आपण योग्य दिशेने चाललो आहोत आणि आपल्याला पुढे लांब पल्ल्यामध्ये फायदाच फायदा होणार आहे.
तर विषाणूचे प्रमाण आढळले नाही असं जर असेल याचा अर्थ काय होतो? तर खूप वेळेस काय होतं की समजा आपण तपासणी केली आणि विषाणूचे प्रमाण जर कमीच असेल तुमच्या शरीरामध्ये, तर याचा अर्थ तुमची ट्रीटमेंट एकदम छान प्रमाणे चालत आहे, त्याचा फायदा तुम्हाला होत आहे. तर HIV तपासणी तुम्ही त्याप्रमाणे केल्यानंतर PCR यामध्ये आपल्याला कळतं. तर अहवालमध्ये आहे ना वेगवेगळे प्रकारचे टेस्ट रिझल्ट येतात त्यामध्ये आपल्याला कधी अनडिटेक्टेबल येतात. अनडिटेक्टेबल म्हणजे काय? तुमच्या शरीरामध्ये व्हायरसचं प्रमाण एकदम कमी आहे, ते तुम्हाला सापडलं नाही. दुसरं येतं नॉट डिटेक्टेबल, ND, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये व्हायरस आढळला नाही. तिथं आहे त्याच्यावर टार्गेट नॉट डिटेक्टेबल, याचा अर्थ सेमच आहे की तुमच्या शरीरामध्ये व्हायरस सापडलाच नाही. आणि बिलो द लिमिट ऑफ डिटेक्टेबल म्हणजे एकदम कमी प्रमाण आहे, त्या लिमिटच्या खाली तुमचं पाहू शकत नाही. आणि शेवटी 0. असे 5 प्रकारचे आपण ह्याच्यामध्ये आहेत गोष्टी ज्या आपण पाहू शकतो आणि समजू शकतो. अनडिटेक्टेबल ओळखता येत नाही याचे फायदे काय? रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे CD4 पेशी ह्या सामान्य राहते आणि कोणताही आजार होत नाही. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये फक्त नाममात्र HIVचा आजार राहतो, त्याचा प्रभाव तुमच्या शरीरावर पडत नाही आणि तुम्ही तुमच्या शरीराला थांबवू शकता. औषधाचे काम करणे व बंद होण्याचे धोका राहत नाही. म्हणजे औषध जे आहे ते एकदम स्ट्रॉंग राहतं आणि तुमच्या शरीरामध्ये त्याचा फायदा होतो. खूप लोकांना प्रश्न असा पडतो, समजा माझ्या शरीरामध्ये जर व्हायरस अनडिटेक्टेबल झाला असेल तर मग मी गोळ्या खायच्या का? कमी गोळ्या बंद करायच्या? याचं उत्तर आहे तुम्ही गोळ्या खात राहायच्या आहेत, गोळ्या बंद करायच्या नाहीत. कारण का व्हायरस जंतूचं जे प्रमाण आहे त्याचं जे बदल होणं आहे किंवा त्याची एकापेक्षा 2ची 4 होणं आहे, ती प्रगती थांबलेली नसते, ती होऊ शकते, ती वाढू शकते. त्यामुळे त्याचा जो मारा आहे तो कंटिन्युअस त्याच्यामध्ये ठेवला पाहिजे. अनडिटेक्टेबल ओळखता येत नाही याचे फायदे काय? तुम्ही तुमच्या पार्टनरला HIV पासून वाचू शकता. समजा काही लोक ज्यांना HIV ग्रस्त असून त्यांना मूलबाळ व्हायचे असेल तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे एकदम कमी व्हायरस केल्यानंतर एकमेकांना व्हायरस होणार नाही, त्रास होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. म्हणजेच काय, तुम्ही HIV मुक्त बाळ मिळवू शकता आणि कोणत्या प्रकारची अडचण राहत नाही. तिसरं म्हणजे काय, समाजामध्ये HIVचा प्रसार जो आहे तो कमी होणार, आपल्याला तो त्रास जो HIVची भीती आहे तो वाढणार नाही. म्हणून यासाठी आपल्याला HIV नियंत्रणासाठी ह्या गोष्टी करणे फार फार महत्त्वाचे आहे. विषाणूचे प्रमाण 1000 पेक्षा जास्त असं असेल तर काय, औषधाने काम करणे बंद होण्याची शक्यता असते आणि रोग नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. गेल्या 6 महिन्यात औषध समजा नीट घेतलं नसेल किंवा औषधामध्ये तुम्ही काही बदल केले असतील किंवा औषधामधून काहीतरी दुसरे काहीतरी औषध किंवा त्रास तुम्ही गोळ्या घेत असाल, त्याने पण असा त्रास होऊ शकतो. मग काय करायचं, 3 महिन्यानंतर पुन्हा अहवाल करा आणि त्यामध्ये 1000 पेक्षा जास्त असल्यास तुम्हाला औषध हे बदलायला पाहिजे. त्यामध्ये बदलण्यासाठी पण काही भरपूर क्रायटेरिया याच्यामध्ये आहेत. त्यामध्ये तुम्ही रेजिस्टंट टेस्टिंग नावाची प्रक्रिया करू शकता. म्हणजे औषधाचा प्रभाव न वाढण्यामुळे, कारण विषाणूचा प्रभाव वाढला आहे का हे आपण या गोष्टी करू शकतो आणि कोणत्या प्रकारची औषधं तुमच्या पेशंटला चालतील याचा पण तुम्ही अभ्यास करू शकता. तिसरं, विषाणूचे प्रमाण 1000 पेक्षा जास्त येण्याचे कारण काय आहे? तर 1000 पेक्षा जास्त जर प्रमाण येत असेल तर औषधाने काम करणे सोडून दिले असं होऊ शकतं किंवा औषध सामान्य प्रकारे घेतलेच नाही असं होऊ शकतं. खूप लोकांना आम्ही इथं विचारलं, तुम्ही गोळ्या कधी घेता? आम्ही गोळी संध्याकाळी घेतो, एकाच वेळेस सकाळ संध्याकाळ घेतो. मग सकाळ आणि संध्याकाळ याचा वेळ आणि ताळमेळ लोकांना नसतो. सकाळी कधी उठले त्याप्रमाणे गोळी घेतली, मग 8ला घेतली 9ला घेतली चालतं, रात्री तुम्ही 8ला घेतली 9ला 10 घेतली तरी चालतं, असं नाही. हा गोळी जे आहेत ह्या गोळ्या फार महाग आहेत आणि ह्याचं जर तुम्ही समजा वेस्टर्न म्हणजे पश्चिमी देशात जर पाहिलं, अमेरिकेमध्ये लंडनमध्ये, तर त्याची किंमत लाखामध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याकडे तेवढे कोणी पैसे भरणार नाही. म्हणून त्या औषधांचं आपण काय केलेलं स्वस्त वर्जन आपल्याकडे भेटते. औषधामध्ये आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस औषधं जे आहेत त्याचा जो वेळ आहे तो फक्त समजा तुम्ही औषध एकदाच घेता दिवसातून, त्याचं काम 24 तास चालतं आणि 24 तास आणि 1 मिनिटानंतर हा पूर्णपणे औषधाचं प्रमाण किंवा जो प्रभाव आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो आणि तुम्ही जर गोळी लेट घेतली,
ह्या एका मिनिटामध्ये किंवा ह्या थोड्या वेळामध्ये हा जंतू स्वतःची नवीन प्रतिरूप तयार करू शकतं. नवीन प्रतिरूप तयार केल्याने हा आजार थोडासा जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतो. आणि नवीन प्रतिरूप एकापेक्षा दोन जास्त वाढले तर ह्या सामान्य गोळ्या ज्या पण चालू असतात त्या काम करत नाही आणि आजार वाढतो. दुसरं, औषध समजा तुम्ही दुसऱ्या औषधासोबत घेत असाल तर औषधाचे काम करत नाही असं होऊ शकतं. खूप वेळेस HIV सोबत डायबिटीसचा आजार सापडतो. मग त्यानंतर काय करतात लोक, फक्त डायबिटीसचीच ट्रीटमेंट करतात, HIVची ट्रीटमेंट करत नाही. किंवा HIV सोबतच्या गोळ्या, डायबिटीसच्या गोळ्या किंवा BPच्या गोळ्या, दुसऱ्या गोळ्या ज्या असतात त्या चालू असताना त्यांना वाटतं ह्याच्यामध्ये काही आपल्याला बदल करायची गरज नाही. इथे तुम्ही चुकता. HIVची औषधं फार नाजूक असतात. त्या औषधाबरोबर दुसऱ्या औषधामध्ये त्रास होऊ शकतो आणि त्या औषधामुळे त्रास झाल्यावर तुमच्या औषधाचा पॉवर हा कमी होऊ शकतो. विषाणू फार कमी कथामध्ये त्यांचे स्वरूप बदलते असं असू शकते. विषाणूचं प्रमाण जास्त वाढू शकत नाही आणि विषाणू त्या तुमचा त्रास स्वरूप बदलल्यामुळे जास्त अडचणी करू शकतात. आता एक एकदम वेगळा टॉपिक आहे, व्हायरल लोड ब्लिप. व्हायरल लोड ब्लिप म्हणजे काय? तुमचं आजाराचे औषधं चालू असताना तुम्ही तुमच्या व्हायरस कमी असताना एखाद्या वेळेस व्हायरस एकदम अचानक किंचित वाढतो. तर हे किंचित वाढल्याला आपण ब्लिप असं म्हणतो. हा जो ब्लिप आहे हा तात्पुरता असतो आणि त्यानंतर परत तो कमी राहतो. जर एखाद्या वेळेस थोडंफार वाढलं असेल, हा तो फक्त म्हणजे हजारामध्ये वाढतो, एकदम लाखामध्ये वाढत नसतो ब्लिप, थोडासाठी वाढतो आणि तो नंतर परत कमी होतो. जर तुमचा ब्लिप थोडा वाढला असेल तर जास्त त्याच्यामध्ये काळजी करू नका, तो तुमचा कंट्रोलमध्ये नंतर येणार. व्हायरल लोड ब्लिप याच्यामध्ये अधूनमधून हा होऊ शकतो, सामान्य असते. याचा अर्थ औषध बंद पडले असं नाही, औषध काम करते. पण वारंवार ब्लिप जर येत असेल हा चिंतेचा विषय असू शकतो. काही अधिक सामान्य आजारांच्या काळामध्ये प्रतिकारशक्ती कमी असताना काही दिवस ब्लिप दिसतात. औषधानं खाल्ल्यानंतर ब्लिप येऊ शकतात. म्हणजे औषधं तुम्ही मागे पुढे केली तरी पण तुमचा हा त्रास होऊ शकतो. आता सर्वात मोठा विषय येत आहे त्या अनडिटेक्टेबल व्हायरल लोड इक्वल टू HIV अनट्रान्समिटेबल. म्हणजे असं तर म्हणणं आहे सायंटिस्ट शास्त्रज्ञांचं की शरीरामध्ये जर तुमचं व्हायरसचं प्रमाण एकदम कंटिन्युअसली कमी राहिला तर तो तुम्ही तुमच्या पार्टनरला तुम्ही देणार नाही. हा जो व्हायरसचा आजार जो असतो तो लवकरात लवकर आपले औषध चालू करणे किंवा औषध घ्यायला विसरू नका, औषध बदली करू नये आणि मध्ये कधी हा औषध बंद केल्यामुळे तुमचा व्हायरस हा कमी राहतो. बघा या चित्रामध्ये तुम्ही पाहत असाल की किती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरस आहे, अनडिटेक्टेबल व्हायरस आहे. आणि खाली येल्लो कलरमध्ये तुम्ही दिसता की अनडिटेक्टेबल व्हायरस आहे. गोळ्या औषध घ्या, तुमचा व्हायरस पूर्णपणे कमी होणार आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये नुकसान, त्रास, झीज होणार नाही. म्हणून औषध संपण्याच्या अगोदर 5 ते 10 दिवस आधी आपल्या डॉक्टरकडून औषध घ्या. HIV पूर्णपणे बरा झाला आहे असं विचार करू नका. HIV मिटून गेला आहे असं काही नाही आहे. HIV शरीरामध्ये असतो पण तो सुप्त असतो आणि त्याला सुप्तच आपल्याला ठेवायचं आहे. ते कुंभकर्णाची गाढ झोप घेतली तर आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे त्रास कमी होणार आणि व्हायरस त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये कमी राहिला तर तुमच्या जीवनामध्ये एड्स येणार नाही. म्हणून HIV दुसऱ्या मानवी शरीरामध्ये पसरण्याची शक्यता कमी करायची असेल तर तो अनट्रान्समिटेबल करू शकता. याचे फायदे काय आहे? तुम्ही कोणत्याही ठिकाणी दुसरे काम करू शकता. तुम्हाला काही ऑर्गन डोनेशन समजा करायचे असेल त्यावेळेस ते पण तुम्हाला अलाव होऊ शकतं. तुमच्या शरीरामध्ये तुमच्या शरीरातून जे वीर्य आहे किंवा स्त्रियांमध्ये तो आजार तुमच्यात येणार नाही आणि तुमच्या पुढच्या जनरेशनमध्ये आपली भावी पिढी जी आहे ती HIV मुक्त होणार. यासाठी प्रत्येक HIV ग्रस्ताने ह्याची काळजी घ्यावी आणि HIV ग्रस्त नसलेल्या व्यक्तीने सुद्धा तपासण्या वेळेवर कराव्या आणि जो व्यक्ती HIV ग्रस्त आहे त्यांनी समजून सांगावं की तुमच्या गोळ्या ह्या नियमित घ्या. आता ह्याचा काय अभ्यास झाला आहे का? हो, भागीदार अभ्यास म्हणून झालेला आहे. ह्याच्यामध्ये 888 जोडपे घेतले होते. त्यामध्ये एक सकारात्मक म्हणजे HIV पॉझिटिव्ह आणि दुसरा HIV नकारात्मक होता. या दोन सकारात्मक व्यक्तीच्या नियमित औषधावर आपण लक्ष दिलं. विषाणूचे प्रमाण हे 200पेक्षा कमी ठेवलं आणि ह्या 4 वर्षादरम्यान त्यांचा जो अभ्यास झाला याच्यामध्ये 58,000 वेळेस त्यांना विना कॉन्डोम त्यांच्यावर संबंध आला आणि ज्यावेळेस त्यांनी अभ्यास शेवटी पाहिलं एक पण व्यक्ती HIVची लागण झाली नाही. आणि याचा अर्थ काय की हा जो काही आपण म्हणतो U = U, जर समजा तुम्ही गोळ्या औषध वेळेवर घेऊन विषाणूचे प्रमाण कमी ठेवले
तर तुमचा आजार दुसऱ्या लोकांना व्यक्तीला जाणार नाही. विषाणूचे प्रमाण 200 पेक्षा कमी ठेवणे निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी आवश्यक आहे. आणि ह्या छोट्याशा गोष्टीमुळे तुमचं आयुष्य हे खूप सुंदर होणार आहे, खूप रोगमुक्त होणार आहे. म्हणून प्रत्येकाने विषाणू चाचणी केली पाहिजे. झाली नाही, केली नाही अशी कारणं देऊ नका. स्वतः पुढे या, चाचणी करून घ्या आणि माहिती करून घ्या खरोखर माझ्या शरीरामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडलेला आहे. तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओबद्दल आम्ही तुमच्याकडे येत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला सांगा, कमेंट करा. तुमची माहिती असेल ती आम्हाला द्या. हा मोबाईल नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता आणि माहिती घेऊ शकता. दवाखाना आपला जालना रोड दुर्डेरी सिग्नल जवळ आहे. पत्ता तुम्हाला माहीतच आहे. आपल्याकडे औषधी आणि तपासण्या एकदम योग्य दरात होतात आणि रविवारी बंद असतो आपला. आणि तुम्ही सुरुवातीला माझ्याकडे आला असाल ह्या चॅनलवर तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ ह्याच्याबद्दल नक्की कॉमेंट करा, नक्की कळवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.